तिकडे रायगड जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे। जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 320 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। नागोठाणेच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय तर गडप गावात लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे सामान वाहून गेलंय। हेटवणे धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे एक दरवाजा उघडण्यात आलाय, त्यामुळे नदी किनारलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। तसंच आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असून पालीचा पूल पाण्याखाली आहे, त्यामुळे इथली वाहतूक थांबवण्यात आली आहे। ही दृश्य आहेत रायगडमधली। रायगडमध्ये सुद्धा तुफानी पावसानं कहर केलेला आहे। नागोठाणेच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे तर आंबा नदीनं आपली पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। हेटवणे धरण तुडुंब भरलेलं आहे, धरणाचा सुद्धा एक दरवाजा उघडण्यात आलाय। रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला आहे। जरी पावसाचा जोर सध्या कमी झालेला असला तरी अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, काहींचं सामान वाहून गेलंय आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय।